ताई नमस्कार. आज आपली प्रचार रॅली चालू आहे. महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये आपले पतिदेव इलेक्शनमध्ये उभा आहे. दोनदा निवडून आलेले, तिसऱ्यांची संधी. आणि दुसरी गोष्ट, जनतेला आपण काय आवाहन करणार? या ठिकाणी आजपर्यंत माझे पतिदेव यांनी 2 वेळेस निवडणूक जिंकलेली आहे महानगरपालिकेची. आणि ज्या भागातून ते आत्तापर्यंत नगरसेवक म्हणून निवडून आले, तर आत्तापर्यंत त्या भागाचा पूर्णपणे विकास झालेला आहे. परंतु आता नव्याने जे भाग जोडलेले आहे या प्रभागाला, तर त्या प्रभागाचा सुद्धा त्याच पद्धतीने विकास होईल, राहिलेले विकास पूर्ण करेल. आणि ज्या काही पाण्याच्या समस्या असेल, आणि आज सुदर्शन नगरमध्ये जो नेहमीचा जी समस्या होती की मी आज ज्या रस्त्यावर उभी आहे, इथे ड्रेनेजचं पाणी 12ही महिने वाहत होतं, तर हे पाणी या ठिकाणी एक फोन आला या ठिकाणून भावाचाच, आणि त्यांच्या एका फोनवर कायमस्वरूपी ते पाणी बंद करण्यात आलेलं आहे. आणि आता त्याच्यावरती हा तात्पुरता पर्याय शोधलेला आहे, परंतु तो कायमचा करण्यासाठी त्याच्यावरती या ठिकाणी जे महानगरपालिकेमधले जे इंजिनियर आहे त्यांनी हा पाहणी दौरा पूर्ण केलेला आहे, आणि तो कायमस्वरूपी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर एवढं मी या ठिकाणी इथल्या जनतेला आश्वासन देते. आणि आणखी काही समस्या असेल तर त्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करेल. हे माझं माहेरच आहे, त्यामुळे इथे सर्वच जनतेचा मला पूर्णपणे पाठिंबा तर मिळालेलाच आहे, आणि यापुढेही मिळेलच. एवढंच मी या ठिकाणी आज सांगू इच्छिते. लाडकी बहीण योजना काढलेली आहे. लाडकी बहीण योजनेला फक्त 1,500 भेटतं, पण टायमावरती भेटत नाही. पण आता जी योजना काढलेली आहे शिंदे गटाने, लाडकी बहीण योजना, पण याच्यानंतर आता लाडका भाऊ योजना कधी निघणार? या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही आता सध्या म्हणजे बऱ्याच जणांचा आरोप आहे ती वेळेवर भेटत नाही. परंतु माझ्या संपर्कात जेवढ्या काही माझ्या बहिणी आहे, पण भावांचा आरोप सुद्धा आहे, त्यांना भेटत नाही काही. बहिणींना भेटलं म्हणजे भावांना भेटल्यासारखंच आहे. भाऊ काही बहिणींकडे राहू देत नाही, ते त्यांच्याकडनं घेऊन त्यांचं ते पूर्ण त्याचा काय यूज करायचा ते पूर्णपणे ते ठरवतात. त्यामुळे त्या ठिकाणी असं काही नाही बहिणीला भेटलं म्हणजे भावाला भेटत नाही. बहिणीवरती का भावावरती? नाही, माझा आरोप तसा नाही आहे. बहिणींना भेटतं म्हणजे त्याचा यूज दोघंही करतात, ते असं नाही फक्त बहीणच त्या. भावाचा आरोप असा आहे की बहीण देतच नाही. नाही, असं ते पूर्णपणे चुकीचं आहे. मग त्याचा ज्या बहिणी देत नाही त्या पैशाचा उपयोग ते भाऊ म्हणजे चांगल्या कामासाठी करत नसेल कदाचित, त्यामुळे ते देत नसतील.